आदरणीय विचारमंच सभागृहातील सर्व मान्यवर, आपल्याला नमस्कार. या ठिकाणी मंचावर जी माणसं बसलेली आहेत त्या सर्वांमध्ये मी अतिशय छोटा मर्यादित क्षेत्रामध्ये काम करणारा असा लेखक आहे. पण महाराष्ट्रभर माझं भरभरून कौतुकही झालेलं आहे. आजचा हा सत्कार समारंभ, त्याची एकूण उंची, त्यातला कर्मकांड विरहित साधेपणा, या दोन्ही गोष्टी पाहिल्या की मला पुण्यात झालेल्या 2 सत्कार समारंभाची आठवण येते. नागूंनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर केलेला पुरस्कार जेव्हा अलकाजी या आंतरराष्ट्रीय रंगभूमीच्या कार्यकर्त्याला दिला होता, तो समारंभ असाच उंचीचा झाला. नसीरुद्दीन शाह यांना हा सन्मानित केलं होतं याच लागू प्रतिष्ठान. तोही समारंभ हा असाच उंचीचा झाला होता. तेव्हा एवढ्या मोठ्या उंचीवर आपण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला येऊन पोचवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्या देशामध्ये कधीही क्रांतिकारक बदल होत नाही. बदलाची प्रक्रिया स्लो असते, सावकाश असते. ही आपल्या देशाची प्रवृत्ती हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आपल्याला घाई खूप झालेली असते आणि त्यातून मग आक्रोश मोर्चे जन्माला येतात. त्यातून मग अत्यंत स्फोटक अशी आंदोलन जन्माला येतात. ही अनावश्यक नसतात, ही आवश्यक असतात, पण पुरेशी नसतात. या सगळ्यांना जोड असावी लागते ती वैचारिक अधिष्ठानाची आणि विधायक कृतीची. माझ्या दृष्टीनं अशी संस्था आहे. हे जे नंदनवन आज आपण पाहतो ते बॅरन लँड होतं, रिकामं खडका मैदान होतं, तेही मी पाहिलेलं. आणि आदरणीय बाबूरावांचा मी लेख वाचलेला आहे, तो मला आठवतो. ज्यावेळेला गंगाधरभाऊ पाटेकर, डॉक्टर नारायण कोथापल्ले, स्वतः बाबूरावजी या ठिकाणी हे संबंध नंदनवन फुलवत होते आणि फुलल्यानंतर यांच्या जोडीला आमचे मित्र प्रतापराव बोराडे आले. या सगळ्यांनी जे काम केलेलं आहे त्यातून परिवर्तन घडत असतं. आताच मगाशी साखर कारखान्याचा उल्लेख झाला. साखर कारखान्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कोणी असं म्हणेल की साखर कारखान्याचा आणि बाबासाहेबांचा काय संबंध? हा असतो आहे. मला एक पुरस्कार मिळाला, त्याची मी आठवण करून देतो. मारवाडी फाउंडेशन अखिल भारतीय पातळीवर त्या मारवाडी फाउंडेशनचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काय संबंध? पण नागपूरच्या अखिल भारतीय मारवाडी फाउंडेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुरस्कार देऊन माझा सन्मान केलेला. आजच्या युगामध्ये ज्यांना आपण परस्पर विरोधी आहे असं गृहीत धरतो,
तो पूर्वग कधीतरी संपणं आवश्यक आहे. मी स्वतः असं मानतो महात्मा गांधी हे आपल्या देशातले युगपुरुष आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातले युगप्रवर्तक. मी भाषेचा विद्यार्थी आणि त्यामुळे युगपुरुष असं म्हणताना आणि युगप्रवर्तक पुरुष म्हणताना अर्थपूर्ण पद्धतीने मी वापर केलेला आहे. मला समजणं विस्तार करून सांगण्याची गरज नाही आणि एवढी शिक्षित मंडळी माझ्यासमोर बसलेली. तेव्हा हे सर्व घडताना मी ज्या सावकाश पावलांनी वाटचाल करत होतो त्यावेळेला ज्यांनी सहकार्य केलं माझे समकालीन रंगभूमीचे कार्यकर्ते मित्र कदाचित या ठिकाणी आले असतील. मला समोर ऋषिकेश कांबळे दिसले. हे आमचे त्या काळातले रंगभूमीचे सहकार्य आणि आतापर्यंतच्या अनेक सरकारात मला जाहीरपणे ज्यांचा उल्लेख मी केलेला नाही तोही उल्लेख मला करावासा वाटतो. तुम्ही मला क्षमा केली तरी चालेल. आता वृद्ध झाल्यावर आठवण येते का असं कदाचित म्हणाल पण तरी उशीर झाला नाही असं मला वाटतं. माझ्या पत्नी सुमन मगर यांचा माझ्या या उंचीला फार वाटा. आतापर्यंत मी जाहीर उल्लेख कधी केला नाही. तो उल्लेख मला या ठिकाणी करावासा वाटतो. गांधी आणि आंबेडकर या उभयतांमध्ये एक प्रवृत्ती साम्य आहे आणि ते साम्य मला अधोरेखित केल्याशिवाय हे दोन शब्द संपवता येणार नाही. बघ, माझ्या राजकारणामध्ये माझ्या या विधानाचा अनेक जण खरपूस समाचार घेतील याची मला कल्पना आहे. पण तरी सुद्धा मी हे जाणीवपूर्वक सांगतो आहे. रावसाहेबांनी गांधी नावाचं पुस्तक लिहिलेलं ते तुमच्यापैकी अनेकांनी वाचलं असावं. त्यांनी असं म्हटलंय, गांधींच्या बद्दल विलक्षण तिरस्कार असणाऱ्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो आणि या काळात ते गांधींकडे वळलेले. त्यांचं माझं फोनवर सुद्धा बोलणं झालेलं आहे. तेव्हा मला मात्र असं भाग्य नाही, तिरस्काराच्या वातावरणात मी वाढलो नाही. पण मी गांधींना पाहिले नाही. गांधींनाच काय बाबासाहेबांनाही पाहिलं नाही. मराठवाड्यातल्या माझ्या वयोगटातल्या फार कमी लोकांनी बाबासाहेबांना पाहिलं असण्याची शक्यता आहे जे हयात आहे. कारण बाबासाहेब गेले त्यावेळेला मी 6व्या वर्गात होतो. तेव्हा 6व्या वर्गातल्या माझ्यासारख्या मुलाला हे काही कळण्याचं वय नव्हतं. पण माझ्या शाळेमधून त्या दिवशी श्रद्धांजलीचा कार्यक्रम ज्या ग्रामीण विभागातून माझ्या वर्गातली मुलं आलेली होती त्यातला एक विद्यार्थी, मी अजून नाव विसरलो नाही, मला सिनियर होता, गंगाधर नरवाडे, जो नंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाला, आज हयात नाही. पण तो ओक्साबोक्सी रडला. आपले वडील अधूनमधून नाव घेतात पण इतकं ओक्साबोक्सी रडावं असं बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे अनुभवानं करण्याचं माझं वय नव्हतं. 58ला नांदेडला धर्मांतराचा फार मोठा कार्यक्रम झाला. मुकुंदराव आले होते, भैयासाहेब आले होते, लंकेचे अँबॅसेडर आले होते. पण
त्याही वेळेला फार काही कळण्याचं वय नव्हतं आणि नव्हे. हळूहळू नंतर वाचनातून आणि सामाजिक आंदोलनामध्ये काम करण्यातून बाबासाहेब करायला लागले. गांधी कुठे वाचले नाही, मला गांधी वाचून कळलेले नाही हे मी आता स्पष्टपणे सांगतो. मग मला गांधी कसे कळले? मी असा भाग्यवान मनुष्य की गांधीवादात भारलेल्या मंडळींच्या माझं लहानपण येतं. त्यामुळे मला जेव्हा अनेक जण म्हणायचे की तू आत्मकथा लिह, त्या मी सरळ सांगतात मला आत्मकथा लिहिता येणार. प्रवीच्या वाट्याला जे दुःख भोगाले ते माझ्या वाट्याला आलेले नाही. सहजपणे मला भावविश्व माझं घडलं. त्यावेळेला जे शिक्षक लागले ते विनोबांच्या आश्रमामध्ये काम करणार, ते माझ्या शाळेचे हेडमास्तर आणि माझी शाळा माझ्या गावामध्ये महारामांची शाळा या नावाने ओळखली जात. ज्या शाळेमध्ये तुमच्यापैकी काहींना माहीत असेल म्हणून ते नाव सांगतो. आमचे प्राध्यापक संघटनेचे नेते एम.डी. जागीरदार हे माझ्या वर्गात होते. महारामांच्या शाळेत फक्त मजुरांचे विद्यार्थी आणि खरोखर गावकुसा बाहेरचे विद्यार्थी. पण आम्हाला घडवणारे जे शिक्षक होते ते मात्र गांधीवादी वातावरण तयार झालेले होते. बार्लिंगे हे माझ्या कॉलेज पहिले प्राचार्य, नंतर शेवट, नंतर गाडगेचं. या गुरुजनांचा माझ्या घराणीमध्ये फार मोठा वाटा. आणि आता शेवटचा मुद्दा सांगतो. 1920 ते 1950 ही 3 दशकं आपल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या 2 नेत्यांनी घडवलं दशक आहेत. एक आहेत महात्मा गांधी आणि दुसरे आहेत बाबासाहेब आंबेडकर. तरी सुद्धा त्यांचा वर्तमान परस्परांशी विरोध घेणारा होता. तरी सुद्धा प्रवृत्ती साम्य हे मी सांगतोय तेवढं फक्त मी समजावून सांगेन. गांधी आपल्या देशाचा जो मूलखंड आहे कोणता, स्वेच्छेच्या परिवर्तनाला अनुकूल झालं पाहिजे. व्यवस्थेनं परिवर्तन होणार नाही, स्वेच्छेला अनुकूल झालं पाहिजे. गांधींनी आपल्या देशामध्ये व्यक्तीची ही स्वेच्छेया नैतिक वृत्तीने केली, पण एवढी पुरेशी नाही. परिवर्तनासाठी आणखी एका गोष्टीची गरज लागते, ती आहे दंडसंहिता, ती आहे संविधान शक्ती. बाबासाहेबांनी संविधान शक्ती दिली, दंड संहिता दिली. गांधींनी नैतिक बळ जनतेचं निर्माण केलं. या दोन्हीचं मिळून या 3 दशकामध्ये जे परिवर्तन घडलं त्या परिवर्तनवादी चळवळीला माझा हा पुरस्कार त्यांनी मला दिला असं गृहीत धरून अर्पण करतो. आपण शांत चित्तानं माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.